लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। एचएलमध्ये कायम नोकरी लावून देण्याचा आमिष देत बेरोजगार तरुणाला 12 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी एचएलच्या कर्मचाऱ्याविरोधात अडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती आणि सागर तांबे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ऑगस्ट ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत ओळखीचा संशयित प्रशांत पगारे यांना एचएलमध्ये नोकरीला असल्याचं सांगून तिथे भरती सुरू आहे। तिथे कायमस्वरूपी नोकरी मिळवून देतो असं सांगत पंचोटी कॉलेजसमोर बोलावत एक रकमी 12 लाख रुपये घेतले। 3 महिने उलटून देखील नोकरी लागत नसल्यानं तांबे यांना पैशाची मागणी केली। संशयितांना पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली। भरती प्रक्रिया पूर्ण झाली नाही असं सांगण्यात आलं। तांबे यांनी एचएलमध्ये माहिती घेतली असता भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे। फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। अडगाव पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।